नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर मार्केट अप डाऊन मोमेंटम आज मार्केटने दाखवलेले आहेत. थोडंसं मार्केट आज जर बघितलं तर वॉलेटाईल मार्केट होतं. एक इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्ही बघितली असेल स्पेशली निफ्टीमध्ये, तर निफ्टीने प्रिव्हियस डे म्हणजे मागच्या दिवसाचा जो लो होता, म्हणजे शुक्रवारचा जो लो होता, तो निफ्टीने आज ब्रेक केलेला नाही आहे. परंतु आजचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितले तुम्ही, दाखवतो मी तुम्हाला ते, लोअर लो पॅटर्न क्रिएट होत होता. कुठल्याही दिवसाचा लो सस्टेन नव्हता होत, परंतु शुक्रवारचा डे लो आज निफ्टीने म्हणजे सोमवारच्या दिवशी निफ्टीने थोडासा सस्टेन केलेला आहे. भले त्याच्या खाली थोडंसं मार्केट गेलं होतं, परंतु जी क्लोजिंग आहे ती थोडीशी अप्पर लेवलला आहे. आता क्लोजिंग जर बघितलं तर 19 ते 20 पॉईंट निफ्टीची रेडमध्ये आहे, परंतु चार्ट पॅटर्न जर बघितलं तर कुठे ना कुठे मार्केट सपोर्टवरती सस्टेन होताना दिसते. त्यामुळे ती एक थोडीशी पॉझिटिव्ह न्यूज आपण मार्केटमध्ये म्हणू शकतो. न्यूज इन द सेन्स की ते एक पॉझिटिव्ह स्ट्रक्चर मार्केटमध्ये तयार होताना दिसू शकतं. आता उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे. निफ्टीची बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे तो इंटरेस्टिंग डे असणार आहे. बिकॉज मंथली एक्सपायरी थोडीशी मार्केटमध्ये मोमेंटम घेऊन येण्याची पॉसिबिलिटी वाढवते. सो आजचा जो लो आहे मार्केटचा, तो जर मार्केट डिफेंड करते, म्हणजे त्याच्या खाली जर मार्केट जात नाही, तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला देखील बघायला मिळू शकते. परंतु इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे, म्हणजे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आजच्या दिवशी जी प्रायजेक्शन बनली आहे त्याचा उद्याच्या इंट्राडेमध्ये कसा इम्पॅक्ट पडू शकतो, कुठले स्विंग हाय स्विंग लो इम्पॉर्टंट असणार आहे, याचं डिस्कशन आपल्याला डिटेल्समध्ये करायचं आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचं. आणि त्यासोबत सेन्सेक्स देखील आपण बघणार आहोत. निफ्टी आणि बँक निफ्टी काय थोडा वेळ द्यायला लागणार जास्त, बिकॉज यांच्यामध्ये एक्सपायरी आहे, त्याच्यासाठी OI डाटा देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इम्पॉर्टंट गोष्टी ज्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतील त्या नोट करण्याचा नक्की प्रयत्न करत जावा. कारण की फक्त व्हिडिओ बघितला तुम्ही, डोळ्यासमोरून काढला, ते विसरून जाणार आहे तुम्ही, इम्पॉर्टंट लेवल विसरून जाणार. परंतु जर व्यवस्थित व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला, इम्पॉर्टंट लेवल काय बनतं ते, इम्पॉर्टंट प्रायजेक्शन काय बनतं ते, काय प्रायजेक्शन कुठल्या लेवलवरती गेल्यावरती एक मोमेंटम यायला सुरुवात होऊ शकते, हे काय आहे थोडंसं तुम्ही जर नोट करून ठेवलं तर तुम्हाला ते थोडंसं शिकण्यामध्ये देखील फायद्याचं ठरणार आहे. ओके, म्हणजे त्यातनं शिकण्याचं देखील तुमचं गोष्टी शिकण्यासाठी पहिलं बघायचं असतं की काय शिकायला मिळतं त्यातनं. आणि त्याच्यानंतर शिकता शिकता आपल्याला काय होतं की मार्केट शिकता शिकता समजून येतं. आणि ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस कुठे ना कुठे आपल्याला थोडंसं काय होतं, मार्केटचा व्ह्यू समजायला लागतो. आता जे लोक अगोदरपासून मार्केटमध्ये आहेत, अगोदरपासून ॲनालिस्ट व्हिडिओ बघत आहेत, त्यांना थोडंसं मार्केट समजायला लागलं असं. परंतु नवीन जे लोक जॉईन होतात ते किंवा नवीन मार्केटमध्ये एंट्री करतात ते, त्यांना थोडंसं ह्या गोष्टी समजायला वेळ लागतो. आणि त्यांनी जर फक्त ॲज इट इज व्हिडिओ बघितला तर त्यांना काही समजणार नाही. परंतु जे जुने लोक आहेत, ज्यांना बऱ्यापैकी मार्केटचा एक्सपिरियन्स आहे, ॲनालिसिस व्हिडिओ बघण्याचा एक्सपिरियन्स आहे, थोडंफार शिकलेले आहेत मार्केट, त्यांनी मात्र थोडंसं बघता जरी समजून घेतलं तरी त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजून येतील. परंतु नवीन लोकांनी थोडंसं वही पेन नक्की जवळ ठेवा आणि इम्पॉर्टंट आहेत ज्या गोष्टी त्या नोट करून ठेवत जावा. कुठली गोष्ट समजली नाही ते कमेंटमध्ये नक्की विचारत जावा. ओके, सो थोडंसं अशा पद्धतीने व्ह्यू बघताना तुम्ही या गोष्टी करणं गरजेचं आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. 2000 लाईकचं गोल आहे या व्हिडिओचं. आणि काही क्वेश्चन असतील किंवा व्हिडिओ आवडला, चांगला वाटला, काहीही तुमचं मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आणि 500 कमेंटचं गोल आहे. सो आय होप आपली जी MG फॅमिली आहे ती कंप्लीट करेलच. आणि 50,000चा टप्पा आपल्याला गाठायचा सबस्क्रायबरांचा, थोडेसे बाकी आहेत. सो ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि निफ्टीची उद्या मंथली एक्सपायरी आहे, लक्षात ठेवा. ओके, एक्सपायरी म्हणजे रेग्युलर जी असते ती एक्सपायरी, महिन्याचा शेवटीला मंगळवारी जी येते ती मंथली एक्सपायरी असते. ओके, सो निफ्टीची देखील आहे, बँक निफ्टीची देखील आहे. तर दोन एक्सपायरीचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल आपण बघणार आहोत. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो.
ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तुम्ही तर थोडंसं मी तुम्हाला इकडे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मी तुम्हाला आय थिंक ऑलमोस्ट दर व्हिडिओमध्येच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, हरकत नाही, थोडासा वेळ लागतो पण थोडंसं समजून येतं येतं. बघा, जेव्हा हा ट्रेंड डाऊन ट्रेंड सुरुवात झाली होती, प्रत्येक लो निफ्टीने ब्रेक केला आहे. बघा, इकडे हा लो क्रिएट झाला होता, हा लो निफ्टीने ब्रेक केला. इकडे हा लो क्रिएट झाला होता, हा लो इकडे निफ्टीने ब्रेक केला. यावाला इकडे लो झाला होता, हा ब्रेक केला. इकडे लो झाला होता, हा ब्रेक केला. परंतु हा लो निफ्टीने आज जर बघितलं तुम्ही तर ब्रेक केलेलं नाही. म्हणजे थोडीशी प्राइस ॲक्शनमध्ये हा लो होता शुक्रवारचा आणि थोडंसं बघितलं तर आसपास त्या लेवलवरती डाऊन साईडला आला, परंतु लो ब्रेक झाला नाही. इकडे जर बघितलं तर लो जेव्हा ब्रेक झाला त्यावेळेस तो मोमेंटम डाऊन साईडला देऊन गेला. ओके, सो आज जर बघितलं तर मार्केटनी ही लेवल थोडीशी सस्टेन केलेली आहे. कुठली लेवल आहे ती? 24,600च्या आसपासची. तर आपण 24,600 एक राऊंड लेवल बनते तर तिला मार्क केलं तर काही हरकत राहणार नाही आहे. का तर ती एक राऊंड लेवल देखील आहे आणि ऑलमोस्ट 3 सपोर्ट या लेवलवरती झाले. ते ऑलमोस्ट मनुष्य झालेलेच आहेत कारण ते दिसतात आहे आपल्याला. हा एक सपोर्ट झाला जो की शुक्रवारचा लो होता. आज त्या लेवलच्या आसपास एक सपोर्ट घेतला आणि परत त्या लेवलच्या आसपास तिसरा सपोर्ट घेतला. म्हणजे एक सपोर्ट, 2 सपोर्ट, 3 सपोर्ट या लेवलवरती झाले. आता 3 सपोर्ट घेतले याचा अर्थ असा नाही की मार्केट इकडनं क्लिअर कट आपल्याला एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतं किंवा मार्केट आता बुलिशच झालं असं नाही आहे. इकडे काय आहे की एक आपल्याला एक कुठे ना कुठे एक पॉझिटिव्ह सिनेरिओ बघायला मिळाला जो की मार्केटला वरती घेऊन जाऊ शकतो. ओके, 24,600 लेवल खूप इम्पॉर्टंट सपोर्ट क्रिएट झाला आहे. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार नाही करायचा आहे. का नाही करायचा आहे? बिकॉज ती लेवल आता एक ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळते. आणि मार्केटमध्ये तुम्हाला माहिती प्रत्येक दिवशी निगेटिव्ह न्यूज येत होती. मार्केट निगेटिव्ह त्याला रिॲक्ट करत होतं. ओके, परंतु आज जर बघितलं तर मार्केटने लेवल सस्टेन करण्याचा प्रयत्न केला आणि एक प्राइस ॲक्शन देखील झाली. ती काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आहे, दाखवतो मी तुम्हाला ती. आणि लास्ट टाइम जर बघितलं तुम्ही तर इकडनं जे पुलबॅक आला होता, हा जो पुलबॅक आला होता इकडनं एक अप ट्रेंडमध्ये मार्केटने मोमेंटम दिली होती. म्हणजे कुठे ना कुठे या लेवलवरती जे बायर आहेत दिसतात का? ओके, या लेवलवरती जे बायर आहेत किंवा या लेवलवरती जे पुट रायटर आहे कुठे ना कुठे या लेवलवरती आले होते, थोडेसे ॲक्टिव्ह होताना दिसतं ते. ओके, याचा अर्थ असा बिलकुलही नाही आहे की आता इकडनं मार्केट असं मोठ्याने जोरात फास्टमध्ये मोमेंटम देऊ शकतं, नाही. हां, एक आपलं इंडिकेशन काय बघायला मिळते की बाबा या लेवलवरती या लेवलवरती एक सपोर्ट होता. आधी या लेवलवरती एक सपोर्ट होता जिकडनं निफ्टी वरती गेली होती, त्या लेवलवरती परत आला. हा 1-2 दिवस होल्ड करण आणि सस्टेन जर नाही झाला, खाली आला तर नवीन लो लावायला देखील हा कमी करणार नाही. परंतु आत्ताच्या घडीला जे दिसते प्राईजवरती जे चार्टवरती तर ही लेवल कुठे ना कुठे आपल्याला ट्रिपल बॉटम क्रिएट करताना दिसते. आता त्याच्यानंतर ट्रिपल बॉटम जरी झाला असेल तरी काही इम्पॉर्टंट स्विंग आहे. जोपर्यंत ते स्विंग ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश व्ह्यूचा विचार करायचा नाही. आत्ताच आपण डिस्कशन केली 24,600 एक इम्पॉर्टंट सपोर्ट क्रिएट झाला. बरं, रेजिस्टन्स काय आहे? कंटिन्युअसली रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते, पण तिकडे जर बघितलं थोडंसं इकडे आपले चॅनल देखील बघायला मिळत आहे. काय इकडे बघायला मिळते की इकडनं रिजेक्शन खाली आला, इकडनं परत रिजेक्शन. म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला कंटिन्युअसली काय करतो? निफ्टी रिॲक्ट करतो, रेजिस्टन्स घेतो. आता जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक होईल तेव्हा आपल्याला अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. परंतु इंटरेस्टिंग काय आहे की इकडे एक स्विंग आहे. कुठला स्विंग आहे तो? हा स्विंग 24,750चा. ओके, तर त्याच्यामध्ये रेंज काय बनली आहे? ही रेंज बनली आहे रेजिस्टन्स हाय, हा स्विंग आहे आणि हा बनला आहे लो म्हणजे सपोर्ट. म्हणजे 24,600 आणि 24,750. ओव्हरऑल जर बघितलं तर 150 पॉईंटची रेंज बनली आहे. आता निफ्टीच्या कम्पेअरला ही रेंज थोडीशी मोठी आहे, परंतु उद्या यामध्ये एक्सपायरी ट्रेडिंग सेशन आहे तर रेंज मोठी असणे काय होऊ शकतं? जर मार्केट एक्सपायरीमध्ये जर स्लो झालं किंवा साईडवेज गेलं तर हाय पॉसिबिलिटी की प्रीमियम इकडे आपल्याला 0 होताना दिसू शकतं. म्हणजे जे कॉल रायटर आहेत आणि जे पुट रायटर आहे हे मार्केटला इकडे कन्सोलिडेशनमध्ये निघून जाऊ शकतं. त्यामुळे दोन्ही साईडचे प्रीमियम 0-0 होताना दिसू शकतं ते 24,700च्या आसपासचे. ओके, ॲट द मनी स्ट्राईक प्राईसचे. सो त्याच्यामुळे थोडीशी रेंज मोठी आहे. त्याचं काय घ्यायचं आपल्याला?
ॲडव्हान्टेज घ्यायचं आहे. कसं ॲडव्हान्टेज घ्यायचे, जर मार्केट साईडवेजमध्ये राहिलं आणि प्रीमियम प्रत्येक वेळेस कमी कमी होत जाणार आहे आणि त्या साईडमध्ये आपल्याला जे फेक ब्रेकआउट येणार किंवा मार्केट जे कन्सोलिडेशन होणार आहे, ग्रीन रेड अशा कॅन्डल होणार, तिकडे आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधायची नाही आहे. मग काय आहे, जर योग्य वेळी योग्य ठिकाणी अपॉर्च्युनिटी मिळाली तरच इम्पॉर्टंट व्ह्यू ॲक्टिवेट होणार आहे. ओके, सो इकडे जर बघितलं तर ही रेंज क्रिएट झाली आहे. ह्या रेंजला आपल्याला मार्क केलेलं आहे आपण 24,750 24,600. या रेंजच्या वरती जर ब्रेकआउट होतं तर पहिली गोष्ट काय कन्फर्मेशन मिळते की ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनला निफ्टी ब्रेक करते, हे फर्स्ट कन्फर्मेशन मिळते. आणखी काय मिळते आपल्याला सेकंड कन्फर्मेशन की स्विंग हाय, हा जो स्विंग हाय इकडे क्रिएट झाला आहे, हा स्विंग हाय 24,750ला आहे. सो या स्विंग हायच्या वरती जर निफ्टी निघतोय तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला बघायला मिळू शकते. मग आता इकडे 2 टॉप आहे इकडे, परंतु इकडनं जर निघतोय तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी पॉसिबिलिटी आहे. सो कुठपर्यंत आहे पॉसिबिलिटी, पहिली लेवल काय बनते 24,840. थोडीशी इकडे लक्ष ठेवा, फक्त लेवल कन्सिडर नका करू, बिकॉज काय आहे की 24,750 तर ही एक 50 पॉईंटची एक स्कॅल्पिंग मोमेंटम आहे, ते इकडे लक्ष ठेवा 24,800 वरती, कारण की इकडे एक डबल टॉप आहे, एक डिमांड सप्लाय झोन आहे. सो हरकत नाही, थोडंसं याच्यावर लक्ष ठेवा. इथपर्यंत आलं तर ट्रेलिंग करायला सुरुवात करू शकता. सेकंड लेवल आहे 24,840, ही सेकंड लेवल आहे. आणि थर्ड लेवल जर बघितली तर 24,900च्या आसपास आहे. ते या काही लेवल आपल्याला 3 लेवल बनतात आहे. आता नो डाऊट लेवलच्या कम्पेअरला इकडे नो ट्रेडिंग झोन मोठा आहे. थोडंसं इकडे मार्केट जर अपडाऊन केलं तर इकडे जास्त उत्तेजित व्हायचं नाही की बाबा एक्सपायरी आहे, प्रीमियम कमी आहेत, म्हणजे प्रीमियमची व्हॅल्यू आहे ती कमी असते एक्सपायरीला. ओके, आणि मग खूप प्रीमियम कमी आहे तर काय होतं की कॅपिटलवरती खूप सारे लॉट साईज येते, खूप सारे लॉट घेता येतात. परंतु मी वारंवार काय सांगत असतो की तुमचं कॅपिटल किती आहे त्यानुसार तुमची पोझिशन सायझिंग असायला पाहिजे. तुमचं एक इंट्राडेची रिस्क किती आहे त्यानुसार तुमची पोझिशन सायझिंग असायला पाहिजे. ओव्हरऑल तुमची सायकोलॉजी कधी स्ट्रॉंग होणार आहे, ज्यावेळेस तुमची पोझिशन सायझिंग ही तुमच्या कॅपिटल आणि रिस्कला मॅच होत असेल तर. ओके, सो लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीला एक मिडल क्लास व्यक्ती आहे आणि मिडल क्लास व्यक्तीचे खर्च हे मिडल क्लास पद्धतीनेच असायला पाहिजे. मिडल क्लास व्यक्तीचे खर्च जर एखाद्या अंबानीसारखे जर झाले तर काय होणार हे तुम्ही ठरवायचं आहे. ओके, सो जसं आपलं कॅपिटल आहे, जशी आपली परिस्थिती आहे, तशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे आपल्या खर्चांचा. सांगण्याचं तात्पर्य काय, कोणी मिडल क्लास राहायला नाही पाहिजे, अपग्रेड व्हायलाच पाहिजे, काही ना काही गोष्टी करायलाच पाहिजे लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या हिशोबाने. परंतु उदाहरण का मी देतोय, कारण की आपण जर मिडल क्लास लेवलवरती आहे आणि आपले जर खर्च अंबानीसारखे असेल तर काय होणार हा क्वेश्चन आहे. सेम एक्झॅक्टली जर आपलं कॅपिटल हे जर लिमिटेड आहे, ओके, आणि त्या लिमिटेड कॅपिटलवरती आपली लॉट साईज देखील त्याला मॅच होणारी असेल तरच तिकडे तुमची सायकोलॉजी टिकणार आहे. अन्यथा तुमची कॅपिटल आहे थोडं आणि तुम्ही एक्सपायरीमध्ये प्रीमियम आहेत कमी, म्हणून आवच्या गाव जर लॉट साईज केली आणि थोडंसं जरी मार्केट डिके झालं किंवा थोडंसं जरी मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं तरी तुमची तिकडे सायकोलॉजी खराब होणार आहे. 2 ते 3 पॉईंट जरी निगेटिव्ह दिसला, परंतु लॉट साईज हेवी असल्यामुळे तिकडे तुम्हाला तुमचा ट्रेड घाबरून कट करावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जर मार्केट तुमच्या डायरेक्शनला गेलं तर फक्त डोक्याला हात लावता येतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जितकं तुमचं कॅपिटल आहे त्याच्या कम्पेअरला तुमची लॉट साईज पाहिजे, त्याच्या हिशोबाने तुमची लॉट साईज पाहिजे. जितकी तुमची रिस्क आहे इंट्राडेची तितक्याच रिस्कवरती काम केलं पाहिजे. नाहीतर कॅपिटल आहे आणि 50% कॅपिटल एकाच दिवसामध्ये उडवलं, याच्यात काय लॉजिक आहे का? मॅक्सिमम रिस्क कॅपिटलवरती 5%ची असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसली तर अतिउत्तम आहे. तुमची फॅमिली कंडिशन जर जास्त स्ट्रॉंग असेल तुम्ही 7% करू शकता, परंतु मॅक्सिमम पूर्ण कॅपिटलवरती एका इंट्राडेची रिस्क ही 5%पेक्षा जास्त नसायला पाहिजे. ओके, त्यामुळे मी वारंवार सांगत असतो पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टीवरती तुमची सायकोलॉजी डिपेंड आहे. कोण बोलतं मॅसेजमध्ये कमेंटमध्ये खूप होतं, सर सायकोलॉजी समजत नाही, विनिंग ट्रेड लगेच
कट केला जातो, लुझिंग ट्रेड खूप वेळ होल्ड केला जातो. त्याच्यामागचं एकच कारण आहे की तुमची पोझिशन सायझिंग, तुमची लॉट साईज आणि तुमची रिस्क मॅनेजमेंट, ह्या 3 गोष्टी जेव्हा तुमच्या चांगल्या होतील, परफेक्टच्या हिशोबाने तुम्ही करायला जासाल, त्यावेळेस तुमची चौथी गोष्ट सुधारणार आहे, जे की आहे तुमची सायकोलॉजी. आणि आपण प्राइज ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मार्केटची प्राइज ॲक्शन असू द्या, डिमांड सप्लाय झोन असू द्या, सपोर्ट रेजिस्टन्स असू द्या, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन असू द्या, रिस्क मॅनेजमेंट असू द्या, सायकोलॉजी मॅनेजमेंट असू द्या, आणि वेगवेगळे सेटअप असू द्या, स्ट्रॅटेजी असू द्या, ते व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे. ओके, जॉईन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जावा, बघा, चेक करा. तुम्हाला वाटते की यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, जॉईन करू शकता. तुम्हाला वाटत नाही मिळत तुम्हाला शिकायला, यातनं काय, बिंदास्त इग्नोर करा, काही हरकत नाही. परंतु ज्या मित्रांनी जॉईन केलेलं आहे, शिकलेलं आहे, त्यातनं काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांचा एक्सपिरियन्स मात्र कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके, बाकी तुमची मर्जी आहे, तुमचा दृष्टिकोन आहे. ओके, चलो. आता ह्याच गोष्टीकडे काय सांगतो मी तुम्हाला की रिस्क फॅक्टर हाय असल्यामुळे थोडासा नो ट्रेडिंग झोन मोठा आहे, तरी थोडंसं आपण त्याला स्पेस दिलेला आहे, थोडंसं आपण निवांत राहायला पाहिजे या गोष्टीमध्ये. बाकी या लेवल आहेत, या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता इकडे जर बघितलं तर 24,750 ते 24,900 मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे. कधी? ज्यावेळेस प्राइज ॲक्शन काहीशी अशी बुलिश होईल त्यावेळेस, म्हणजे साधारण एक 150 पॉईंटचा मुवमेंटम आहे. तर याचा विचार करू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,600, जोपर्यंत 24,600 लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंग साईडची अपॉर्च्युनिटी ना के बराबर आहे. जोपर्यंत 24,600 ब्रेक होत नाही तोपर्यंत. बरं, 24,600 जर ब्रेक होतीये तर काय इकडे लेवल ॲक्टिव्ह होता ते सेकंड. या काही लेवल ॲक्टिव्ह होतात, थोडंसं आपण याला ॲडजस्ट करूया. ओके, काय लेवल इकडे बघायला मिळतं ते आता इकडे दिसतंय की हा झोन खूप मोठा आहे. हरकत नाही, आज पूर्ण रेंज जर बघितली तर इकडनं एक सपोर्ट आहे, इकडनं एक रेजिस्टन्स आहे, इकडनं एक सपोर्ट आहे, इकडनं एक रेजिस्टन्स आहे. ही जर रेंज बघितली तर ही खूप कन्फ्युजन रेंज आहे, कारण इकडे मार्केटनी वॉलेटाईल मोमेंटम दाखवला आहे. ओके, बाकी तुम्ही जर खूप एक्सपिरियन्स असेल तुम्हाला ह्या झोनमध्ये करायचा असेल विचार तुम्हाला तुमच्या एंट्रीचा, तर तो वेगळा दृष्टिकोन आहे. परंतु जितकं आपण मार्केटमध्ये जितकं दिसतंय डोळ्याने की बाबा चार्टवरती या पद्धतीने रेंज क्रिएट झाली, तितकी जर फॉलो करण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही बिगिनर असाल तर एक दोन दिवस तुम्हाला थोडंसं नाही व्ह्यू मिळणार. मे बी उद्या जर मार्केट या रेंजमध्ये कन्सोलेशन करत राहिलं आणि मार्केटनी रेंज ही नाही ब्रेक केली तर उद्याचे एक्सपायरीला काय होणार, इकडे कुठल्या अपॉर्च्युनिटी नाही मिळणार आहे. परंतु परत मग मार्केट परवा दिवशी आहेच की ओपन, 13व्या दिवशी आहेच की ओपन, म्हणजे मार्केट ओपनच राहणार आहे. एखादा दिवस मिस झाला व्ह्यू किंवा एखाद्या दिवस अपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर त्यात काही गेअर नाही. ओके, परंतु 24,600 जर लेवल ब्रेक होती तर डाऊन साईड आपल्याला काय लेवल बघायला मिळतं ते थोडं स्कॅल्पिंग लेवल टाईप झालं ते, कारण की थोडं एका लेवलचं बघितलं तुम्ही तर ही जर रेंज बघितली तर निफ्टी एका सपोर्ट लेवलवरती आलेली आहे. हा सपोर्ट लेवल इकडनं प्रत्येक वेळेस निफ्टीने बाउन्स दाखवायचा प्रयत्न केला, इकडं मग बघा गॅप अप. ओके, म्हणजे हे सपोर्ट लेवल आहे. तर जो सेलिंग प्रेशर इकडनं निफ्टी दाखवत होता तो एका सपोर्ट लेवलवरती आला, त्यामुळे डाऊन साईडला रिस्क फॅक्टर काय झालं आहे, हाय झालेला आहे. सो रिस्क फॅक्टर हाय झालं, त्यामुळे काय झालं इकडे की लेवल जे आहेत ते छोटे झालेले आहेत. बघा, आत्तापर्यंत वरचे टॉप लेवलने आपण विचार करतो बुलिश साईडचे लेवल छोटे होतं, डाऊन साईडचे लेवल मोठं होतं. परंतु आता काय झालं, एका सपोर्ट लेवलवरती आल्यामुळे थोड्याशा डाऊन साईडचे लेवल छोटे झाले, म्हणजे स्कॅल्पिंग व्ह्यू इकडे बनतात. तर 24,560, 24,523 आणि 24,482 या काही लेवल आहेत डाऊन साईडला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, याचा विचार आपण करू शकतो. तर या सपोर्ट्स लेवल आहेत. काय होतं की जर मार्केटने मोमेंटम दिला, मोमेंटम एक्सपायरीमध्ये काय होतं की छोटे प्रीमियम वाढतात खूप जोरात,
ओके, सो त्याचा विचार करू शकता. जर मोमेंटम डाऊन साईडला आलं तर या लेवलवरती एक आपल्याला प्रीमियम स्पाइक बघायला मिळू शकतं. ओके, OI डाटा चेक करूया. आता थोडंसं नो ट्रेडिंग जर मोठा आहे तर पॉसिबिलिटी आहे की गॅप अप जर गॅप डाऊन जर झाला तर तो याच रेंजच्या आसपास होताना दिसू शकतो. खूपच मोठा गॅप अप किंवा खूपच मोठा गॅप डाऊन जर झाला तर वाट बघा, इनसाइड कॅन्डल सेटअप वगैरे त्याची वाट बघा. आणि जर मोठा गॅप अप झाला तर एक पुलबॅक घेऊन मग परत वरती जाण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. आणि जर छोटा गॅप डाऊन झाला, छोटा किंवा थोडासा बऱ्यापैकी जर गॅप डाऊन झाला तर एक पुलबॅक देताना मग इकडे तो कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. फ्रेश सेलिंगला जाण्याचा विचार करायचा नाही लगेच, कारण की गॅप डाऊन नंतर तो स्ट्रॉंग सपोर्ट झोनमध्ये ओपन होतो. 24,500 ना, एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, तो गॅप डाऊनमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट झोनमध्ये ओपन होतोय. सो एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, सो ज्या पद्धतीने रेंज झाली, गॅप अप गॅप डाऊन थोडंसं रिस्क असू शकतं, त्यामुळे थोडंसं वाट बघा, प्राइस ॲक्शनची वाट बघा. ओके, ऑप्शन चेन बघूया. 30 सप्टेंबर म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे. इम्पॉर्टंट लेवल जर बघितली तर ॲट द मनीची लेवल बनते 24,600ची. ओके, 24,634ची क्लोजिंग आहे, 24,600 ॲट द मनीची लेवल बनते. 31 लाख कॉल रायटिंग आहे 24,600 वरती. बरं, सगळ्यात हेवी कॉल रायटिंग कुठे आहे? 24,700 वरती, जी की आहे इथे आसपास. आपली बुलिश लेवल कुठे आहे? 24,750च्या वरती. म्हणजे काय, जर 24,700च्या वरती 24,750 लेवल जर ब्रेक होतीये तर 2 स्ट्राईकवरचे कॉल रायटर पॅनिकमध्ये येईल. एक तर 24,700 वरचे, दुसरे 24,750 वरचे. म्हणजे जवळजवळ जर याचं जर ॲडिशन केलं आपण तर 2.5 करोड कॉल रायटर आहे हे पॅनिकमध्ये येते आणि आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते. म्हणजे काय, जोपर्यंत 24,750 लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत हे जे कॉल रायटर आहे हे निवांतच आहे, यांच्या पोझिशनला कुठलाच डर नाही आहे. परंतु जर 24,750च्या वरती निघायला लागतं तर पहिली गोष्ट आहे 24,700 वरचे जे कॉल रायटर आहे हे पॅनिकमध्ये येताना दिसतील. म्हणजे याचा अर्थ काय, 24,750 24,700 ह्या सेफ लेवल आहे कॉल रायटरसाठी. जोपर्यंत तो सेफ आहे तोपर्यंत बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. परंतु तो जेव्हा पॅनिकमध्ये येईल तेव्हा आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते. आता हेवी पुट रायटिंग कुठे आहे? तर हेवी पुट रायटिंग आहे 24,600 वरती, जी की आपण आजचा सपोर्ट आपण डिस्कशन केला आणि तो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. म्हणजे काय, सरळ इकडे बघायला मिळते की जवळजवळ 1.3 CR म्हणजे 1,30,00,000 पुट रायटिंग या लेवलवरती आहे. मग एक पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक होते तर हे पुट रायटिंग आपल्याला थोडे पॅनिकमध्ये येताना दिसतील. एक डाऊन साईड अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर OI डाटावरनं अजूनही मार्केटमध्ये आपल्याला सेलिंगचा व्ह्यू बनताना दिसतोय. परंतु मार्केट एक्सपायरीला सरप्राईज करू शकतं. एक्सपायरीमध्ये मार्केट डिफरंट व्ह्यू दाखवू शकतं, बिकॉज थोडंसं मार्केट आपल्याला सरप्राईज करताना दाखवतं जे एक्सपायरीची हिस्ट्री आहे. ओके, सो त्या पद्धतीने व्ह्यू प्लॅन करण्याचा विचार करू शकता. व्ह्यू प्लॅन इन द सेन्स की त्या पद्धतीने तुम्ही तुमचा विचार करू शकता की मार्केट कुठल्या साईडला जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, सो आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला समजले असेल. मंथली एक्सपायरीच्या लेवल होत्या, सोडून जायचं नाही. बँक निफ्टीच्या देखील एक्सपायरी आहे आणि त्याच्या देखील लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. तसेच सेन्सेक्समध्ये जे लोक विचार करतात ट्रेडिंगचा त्यासाठी देखील त्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे. बँक निफ्टी सगळ्या लेवल रिमूव्ह केलेत. आता बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर एक रेंज क्रिएट झाली आहे. आता त्या रेंजला आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे, 461 पॉईंटची. पण थोडंसं जर विचार केला आपण तर इकडे जर बघितलं तर या पद्धतीने इकडे ट्रेंड लाईन आहे छोटीशी, आणि याला आपण असं चॅनल देखील कन्सिडर करू शकतो. काय आहे इकडे, इकडनं सुरुवात झाली आहे. 50% जो सपोर्ट आहे 50% वरती एक सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर या लेवलवरती सपोर्ट घेतला जे की लोअर लाईन आहे. ओके, परत तिकडनं बुलिश साईडला रेजिस्टन्सवरती रिजेक्शन, डाऊन साईडला आला, परत त्याच लेवलवरती सपोर्ट परत वरती केला. म्हणजे एक ग्रेड चॅनल इकडे बँक निफ्टी फॉलो करतो. ओके, आता पॉसिबिलिटी काय आहे की जर याला वरती जायचं असेल तर हे 2 स्विंग ब्रेक करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट तर. ओके, कुठले आहे ते साधारण 54,650 54,700च्या आसपास आहे. ते एक्झॅक्टली आपण बघूया लेवल मार्क करताना. तर हे 2 स्विंग आहेत जे की डबल टॉप क्रिएट झालेले, हे ब्रेक करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हा बुलिश साईडला याची प्रायजेक्शन बनण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे.
ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. आता हा सपोर्ट मार्क केला की लगेच इकडे हा सपोर्ट आहे. त्यामुळे जरीही रेंज मोठी वाटत असेल तरी हीच रेंज आपल्याला मार्क करणं गरजेचं आहे, कारण की त्या पद्धतीची इकडे मार्केटने रेंज तयार केली. थोडीशी रेंज मोठी होती, हरकत नाही. जसं मार्केटने आपल्याला दाखवल्यात लेवल, त्याच लेवल आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे, कारण की त्याच्या व्यतिरिक्त काही ॲज अ प्राईज ॲक्शन आपण जर विचार करत असेल तर दुसरी प्राईज ॲक्शन बनणं खूप कठीण आहे. आणि एक्सपायरीमध्ये थोडंसं आपल्याला मार्केट दाखवत आहे की ही रेंज इकडे तयार झाली आहे, तर त्या रेंजला आपल्याला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. नो डाऊट रेंज मोठी आहे थोडी. आजचा पूर्ण दिवस आपण कन्सिडर केलेला आहे. जर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो, इकडे जर बघितलं तर एक एक कॅन्डल तयार होती. इकडे 2-3 कॅन्डल होऊन खाली आला होता, परत प्रायजेक्शन करून खाली आला, परत प्रायजेक्शन करून खाली आला. हेच मी तुम्हाला सांग, आणि इकडनं डायरेक्ट खाली. परंतु इकडे जर बघितलं तर प्रायजेक्शन केली, खाली आला, परत वरती गेला. म्हणजे ह्या रेंजवरती मार्केटने कन्सल्टेशन केले. आणि रिसेंटली जर बघितलं तर हीच रेंज होती जिकडनं एक ब्रेकआउट आला होता बुलिश साईडचा. ओके, इकडनं सपोर्ट क्रिएट केले होते, वरती गेला, ब्रेकआउट केला बुलिश साईडला. त्यामुळे ही एक रेंज आहे. इकडे डायरेक्ट सेलिंगचा व्ह्यू थोडंसं ठेवणं, ॲग्रेसिव्ह व्ह्यू ठेवणं थोडंसं कठीण होऊ शकतं. ओके, मग आपल्याला आता तर रेंज तर मिळाली आहे. मग बुलिश साईडला काय व्ह्यू बनतो पहिलं लक्षात घ्या. बुलिश काय साईडला काय लेवल बनतं ते, तर ही एक लेवल आहे 55,000ची. नंतर सेकंड रेंज जर बघितली तर इकडनं थोडीशी आपल्याला हा एक सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळते. ते या 3 लेवल बनतात. काय इकडे बघायला मिळालं, इकडे एक चॅनल तर आहे, ती बघितलं तुम्ही. आता हा जर चॅनल ब्रेक होतो आणि हे दोन टॉप आहेत, हे जर ब्रेक होतात 54,718, तर हाय पॉसिबिलिटी काय वाढते की बाबा इकडनं हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय, हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय, हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय. लास्ट टाइम याच लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम इकडे ॲक्टिव्ह झाला होता, आणि कुठे ना कुठे आपल्याला ही जी ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन देखील ब्रेक होताना दिसते. तर 54,718 नंतर हा नेक्स्ट रेजिस्टन्स हा आहे राऊंड लेवलचा 55,000चा. फर्स्ट, सेकंड आहे 55,156, थर्ड आहे 55,267. तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. तर याचा विचार करू शकता ॲज अ प्राईज ॲक्शननुसार. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला भरपूर वेळा सपोर्ट आहे या लेवलवरती. खूप झिकझॅक लेवल आहे, ठीक आहे. जोपर्यंत क्लिअर कट आजचा लो ब्रेक होत नाही, म्हणजे 54,224, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही, डाऊन साईडला रिस्क फॅक्टर असणार आहे. परंतु ही जर लेवल ब्रेक होती तर काय लेवल बनतं ते, गोष्ट लेवल ब्रेक व्हायलाच थोडासा एफर्ट्स घ्यायला लागणार आहे, कारण की लेवल खूप वरच्या लेवलवरती आहे. ओके, रेंज खूप वरती आहे. लेवल ब्रेक होण्यासाठी थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागते मार्केटला. हां, परंतु जर लेवल ब्रेक होते तर छोटे मोठे लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. 54,224ची जर लेवल ब्रेक होते तर 54,100, 53,900, म्हणजे 54,000चीच लेवल आहे ही. ओके, आणि 53,900. ओके, इकडे पण काय बघायला मिळतं तुम्हाला, जर चार्ट थोडंसं झूम आउट केला तर जी नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे 54,224, 54,718, याचे जर ओव्हरऑल आपण याला मार्क केलं, याची जर साईज बघितली तर जवळजवळ 500 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, सो रेंज थोडीशी लांब आहे, बिकॉज इकडे हा जर स्विंग ब्रेक झाला असता आणि इकडनं जर क्लोजिंग इकडे झाली असती स्विंग करून, तर आपण या लेवलचा विचार केला असता. परंतु आता झाले काय की इकडनं एक रेंज तयार केली, इकडनं एक रेंज तयार केली, आणि या रेंजमध्ये आपल्याला ह्या छोट्याशा रेंजमध्ये अपडाऊन व्ह्यू शोधणं हे टफ तर आहेच आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त रिस्क खूप हाय आहे. त्याच्यामुळे एक दिवस थोडीशी रेंज जर मोठी जरी असली आणि मार्केटने जर अपडाऊन दाखवली इकडे, आणि मार्केट याच झोनमध्ये जर क्लोजिंग झालं, तर म्हणायचं की आपण जो नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केलं होतं, कुठे ना कुठे मार्केटने त्याला व्यवस्थित फॉलो केले, म्हणजे मार्केटने त्या रेंजच्या बाहेर मोमेंटम दिलेला नाही.
ओके. आणि जोपर्यंत त्या रेंजच्या बाहेर मोमेंटम देत नाही तोपर्यंत रिस्क फॅक्टर हाय होतोय. आणि तो रिस्क फॅक्टर कमी करण्यासाठी आपण थोडीशी जी रेंज ठेवली नो ट्रेडिंग झोनची ती थोडीशी मोठी ठेवली. ओके. तर एकदा आपण ओआय डाटा बघूया. ₹54,460 म्हणजे 54,500ची ॲट द मनीची लेवल आहे. 11 लाख कॉल रायटिंग आहे 54,500 वरती, 12 लाख पुट रायटिंग आहे. हे सेंटरचे लेवल बघतो आपण. 54,700 जर बघितलं आपण, 54,500 वरतीच हेवी कॉल रायटिंग आहे. 54,500 वरतीच हेवी पुट रायटिंग आहे 12 लाख. सो थोडंसं जर विचार केला तर 54,500 एक सेंटर लेवल आहे जिकडनं काही कन्सोलेशन आपल्याला होताना दिसते, कारण की कॉल रायटर पुट रायटर तिकडे हेवी आहे. सो हे एक स्ट्रॅडल क्रिएट झालेलं आहे. स्ट्रॅडल म्हणजे काय की एक अशा पद्धतीने स्ट्रॅडल जाताना तुम्हाला ग्राफ दाखवतो, जेणेकरून काय की कॉल पण इकडनं सेल आहेत, पुट पण इकडनं सेल आहेत. म्हणजे कॉल पण सेल आहेत एक लेख आणि पुटचा पण एक लेख आहे. म्हणजे अशा पद्धतीने इकडे स्ट्रॅडल क्रिएट झाले. ओके. सो त्या स्ट्रॅडलवरती काय आहे की जोपर्यंत त्या 54,500च्या आसपास कन्सोलेशन करणार आहे बँक निफ्टी, दोन्ही साईडचे प्रीमियम कमी होणार आहे. ओके. दोन्ही साईडचे. आणि दोन्ही साईडचे जर प्रीमियम जर तुम्ही विकले ते म्हणजे ऑब्व्हियसली की त्या लेवलवरती जर इकडे बघायला मिळते ओआय डाटावरनं की त्या लेवलवरती कॉल रायटिंग पुट रायटिंग हेवी आहे. आणि दोन्ही ॲट द मनीचे जर तुम्ही प्रीमियम विकले ते, ओके. सो जोपर्यंत निफ्टी रेंजमध्ये राहणार आहे तोपर्यंत ह्या दोन्ही साईडचे प्रीमियम काय होणार आहे, डीके होणार आहे. मग हे जे इकडे तुम्हाला प्रीमियम बघायला मिळतं ते 188, 155, जवळजवळ याचे कंबाईन प्रीमियम जर बघितले तर साधारण 330च्या आसपास आहे. मग 330चा प्रीमियम तुम्ही विकलेला आहे. आणि ऑप्शन रायटर ज्यावेळेस प्रीमियम विकतो काय होतं, जेव्हा मार्केट कन्सोलेशन करतं त्या रेंजमध्ये, तर हे जे कंबाईन प्रीमियम आहेत ते दोन्ही साईडने डीके होतात. त्यामुळे तो निवांत राहणार आहे जोपर्यंत या रेंजमध्ये पॉसिबिलिटी आहे की तो मार्केट या रेंजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. हां, जेव्हा मार्केट एक साईडला ब्लास्ट करेन कुठल्या डाऊन साईडला किंवा अप साईडला, तो त्या साईडचा प्रीमियम काढून टाकणार आहे, जेणेकरून काय की मग त्याचा जो व्ह्यू आहे तो रॉंग ठरतोय. आणि जोपर्यंत ह्या रेंजच्या आतमध्ये त्याचा व्ह्यू करेक्ट ठरतोय. बेसिकली हे लक्षात ठेवायचं की एक्सपायरीला मार्केट जितकं कन्सोलेशनमध्ये राहील, जितकं एका जागेवरती कन्सोलेशन करेल, तितका बेनिफिट त्याचा ऑप्शन रायटरला असतो. ओके. सो थोडंसं रेंज आहे ती टफ आहे नो ट्रेडिंग झोनची. सो त्याच्या पद्धतीने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ओके. कळालं नसेल हरकत नाही, हळूहळू समजेल हळूहळू तुम्हाला. ओके. चला सेन्सेक्सचे लेवल बघूया. सेन्सेक्स आता उद्या तर याची एक्सपायरी नाही, परंतु लेवल इंटरेस्टिंग आहे. इकडे बघितलं तर इकडे चॅनल क्रिएट झालं अशा पद्धतीने. बी ग्रेड चॅनल आहे बेसिकली जर बघितलं तर. आणि इकडे एक सपोर्ट क्रिएट झालाय 80,262 हा एक सपोर्ट क्रिएट झालाय. रेजिस्टन्स जर बघितला तर टेक्निकली हा रेजिस्टन्स येतो, परंतु आपण थोडंसं याला अग्रेसिव्ह ठेवू शकतो का, 24,364, 24,600 या रेजिस्टन्सचा विचार करू शकतो. ओके. आणि इकडे ही ट्रेंड लाईन आहे जी की चॅनलमध्ये आहे. चॅनल आता रिमूव्ह करूया आणि याला थोडंसं आपण मार्क. तर हा बनलेला आहे नो ट्रेडिंग झोन सेन्सेक्स. सेन्सेक्सचा देखील 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती चार्ट आहे. काय इकडे 80,662ची लेवल आहे रेजिस्टन्सची, डाऊन साईडला 80,250ची आहे. तर इतकी जी रेंज बनली ही काय आपली उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी नो ट्रेडिंग झोनमध्ये सेन्सेक्समध्ये 5 मिनिट टाइम फ्रेमवरती. बरं, आता मल्टिपल टाइम सपोर्ट आहे, तर जर ब्रेकआउट जर बुलिश साईडला मिळाला तर पॉसिबिलिटी आहे की इकडनं आपल्याला एक मोमेंटम बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनतात ते पहिले तर आजचा इंट्राडे आहे, सेकंड नंतर हा स्विंग आहे 81,000 राऊंड लेवल आहे, त्यानंतर गॅप. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके. प्रायजेक्शन आत्ता दिसताना बुलिश दिसते, भलेही मार्केटने आज डाऊन ट्रेंड दाखवला आहे, निगेटिव्ह आहे, परंतु ज्या पद्धतीने होल्ड केली लेवल, ही लेवल होल्ड केली आहे, त्या पद्धतीने जर बघितलं तर एक बुलिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. मग 80,853, 81,000, 81,100 या बुलिश साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके. डाऊन साईडचा जर विचार केला तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. मल्टिपल टाइम्स सपोर्ट आहे, म्हणजे एका सपोर्ट लेवलवरती आता
सेन्सेक्स आलेला आहे, ही एवढा स्पेस राहिला. जेव्हा इकडनं सुरुवात झाली होती तेव्हा आपण वारंवार डिस्कशन होते ही लेवल तर त्या लेवलवरती आलेला आहे. तर आता इथपर्यंत आलाय तर याची पॉसिबिलिटी बुलिश होण्याची जास्त आहे, ना की डाऊन साईडवर जाण्याची. हां, डाऊन साईड येईल, परंतु त्याला थोडंसं इकडे प्राइस ॲक्शन करणं गरजेचं आहे. 1-2 दिवस होल्ड करणं गरजेचं आहे. त्यानंतर फ्रेश मोमेंटम दाखवू शकतो. काही ना काही प्राइस ॲक्शन आपल्याला माहिती पाहिजे. आत्ता कुठलीही डाऊन साईडची प्राइस ॲक्शन बघायला मिळत नाही. का? तर इकडे एक डिमांड झोनमध्ये आता तो आलेला आहे. हां, एक डिमांड झोनमध्ये आला म्हणजे इतका स्पेस अजून बाकी आहे. त्याच्याकडे रिस्क फॅक्टर थोडा आहे, परंतु स्पेस बाकी आहे. तर तो स्पेस जर मार्केटने दाखवायचा प्रयत्न केला तर काय लेवल आपल्याला बघायला मिळतात ते? तर या काय लेवल आहे? तर थोडंसं आपण ही लेवल राउंड लेवलवरती घेऊया. ओके. तर 80,250 ची जर लेवल ब्रेक होती तर 80,134 फर्स्ट लेवल. इकडे पुलबॅकची काही गरज नाही. डायरेक्ट आला तर थोडं छोटासा टप्पा खाल्ला आणि त्याच्यानंतर ब्रेक झाले तर तो लेवल ब्रेक होती. 80,018 आणि 79,900 या डाऊन साईडच्या लेवल पण होतं. 1, 2, 3. ओके. सो ओव्हरऑल जर मार्केट बघितलं म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, काय झाले मार्केट एका मोठ्या सेलिंग ट्रेंड नंतर मार्केट एका सपोर्टवरती येऊन थांबलेलं आहे. ओके. आता सपोर्टवरती येऊन थांबले तर एक बेसिक प्राइस ॲक्शनचा रूल काय आहे? तर रेजिस्टन्सवरती रिजेक्शन घेतं, सपोर्टवरती बाउन्स घेतं. ओके. हा बेसिक रूल आहे प्राइस ॲक्शनचा. तर आता जर आपल्याला दिसते की मार्केट सपोर्ट रोलवरती आलेला आहे, सपोर्टवरती आलेला आहे, तर प्राइस ॲक्शन बुलिश साईडला जिथे जिथे होईल तिथे तिथे एक ब्रेकआउट येण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्याच्या उलट जर बघितलं तर प्राइस जिथे ब्रेकडाऊन करेन तिथे एक ब्रेकडाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर सेफर साईडचं जर बघायला गेलं असं पण मार्केटमध्ये सेफर साईड काही नसतं, परंतु त्यातल्या त्यात जर आपण बुलिश आणि बेरिशच्या हिशोबाने जर आजचं जी प्राइस ॲक्शन आहे त्यानुसार जर बघितलं तर रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने सेफर साईड आपण त्याला नाही म्हणू शकत. ते रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने मार्केट जर बुलिश साईडला ब्रेकआउट करत असेल तर तिकडनं ते मार्केट आपल्याला अप ट्रेंडमध्ये जाताना दिसू शकतं. म्हणजे मार्केटमध्ये एक इंट्राडेमध्ये एक बुलिश मोमेंटम येताना दिसू शकतो. परंतु आता मार्केट आहे, सरप्राईज करणं त्याचं काम आहे. सो आपल्याला आपल्या लेवलवरती ठाम राहणं गरजेचं आहे. ओके. सो आय होप निफ्टी, बँक निफ्टी मंथली एक्सपायरीचा अनालिसिस तुम्हाला समजलं असेल. सेन्सेक्सच्या लेवल समजलं असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंथली एक्सपायरी अशी कमेंट करू शकता आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रींपर्यंत प्रत्येकापर्यंत व्हिडिओ शेअर करा जे जे स्टॉक मार्केटमध्ये शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे. ओके. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.